या आठवड्यातली आपल्या 13 लिटिल चॅम्प्सची गाणी झालेली आहेत आणि यानंतर आपल्याला हे कळणार आहे की आजच्या कोण एका स्पर्धकाला आपल्या अंतिम फेरीतून बाद व्हावं लागणार आहे, आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा कळणार आहे की आजचा आणि कालचा परफॉर्मर ऑफ द डे कोण आहे. तर मी आपल्या तिन्ही परीक्षकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आजचा निकाल जाहीर करावा. आजच्या स्पर्धेमध्ये एक एलिमिनेशन होणार आहे असं ठरलं होतं आणि ऍक्च्युली परफॉर्मन्सेस सगळ्यांचे बघता वैशाली ताईंना असं वाटलं की एकही एलिमिनेशन आपण करू शकत नाही. आजच्या एपिसोडमध्ये एक पण एलिमिनेशन होणार नाही. मला खरंच तुम्हा सगळ्यांचं कौतुक वाटतंय की हे दोन्ही एपिसोड्स तुम्ही सगळेच खूप छान गायलायत आणि हीच गोष्ट महत्वाची आहे की पूर्ण एपिसोड दणदणला पाहिजे, लोकांना परत परत तुम्हाला ऐकायची इच्छा व्हावी आणि त्याच्यातनं तुम्ही नवीन नवीन प्रकारची गाणी सादर करावीत. हे या मंचाचा मूळ उद्देश आहे. तो आज खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की गेले दोन्ही एपिसोड्स तुम्ही खूप एन्जॉय केलं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. म्हणून खरंच तुम्ही डिझर्व करता की कोणीही तुमच्यातनं एलिमिनेट होऊ नये. व्हेरी गुड. आणि आता या दोन्ही एपिसोडचा टॉप स्कोरर, दोन्ही एपिसोड मिळून एक स्पर्धकाला आम्ही टॉप स्कोरर जाहीर करणार आहे आणि त्या स्पर्धकाचं नाव आहे पद्मनाभ. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या एपिसोड पासून सुरू होतीये टाटा क्रोमा पैकीच्या पैकी. ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स असतील त्याला मिळणार आहे टाटा क्रोमा कडून 5,000 रुपयांचं गिफ्ट वाउचर आणि ते मिळते पद्मनाभला. इथेच निरोप घेऊयात. भेटूयात पुढच्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका आयडिया सारेगमप लिटिल.